युरोपमध्ये उष्णतेचा कहर, पुढचा नंबर भारताचा का? माणसाला नुसतं विकास हवाय की निसर्ग पण? युरोपमध्ये सध्या विक्रमी हिटवेव्ह सुरू आहे. अनेक देशांमध्ये तापमान 40 ते 45 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. हे सर्व निसर्गाचे चक्र आहे की माणूस पण त्याला जबाबदार आहे? उत्तर आहे दोन्ही. पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा पूर्वी येत होत्या. हवामानातील नैसर्गिक बदल, एल निनो आणि वातावरणातील बदल यांमुळे उष्णता जास्त पडू शकते. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या 100 वर्षात माणसाने मोठ्या प्रमाणात कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू जाळले. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायू यांची संख्या वाढली. हे वायू वातावरणातील उष्णता बाहेर जाऊन देत नाही. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले. त्यामुळे हीट वेव्ह अधिक तीव्र, अधिक काल, वारंवार झाले. आता आपण भारताकडे पाहू. भारताला विकास हवाय, पण निसर्गाची हत्या करून नाही. रेल्वे, महामार्ग पाहिजेत, परंतु निसर्ग तोडून नाही. कारण याची किंमत आपल्याला भविष्यात नक्कीच मोजावी लागेल. राष्ट्रीय वन धोरण, इंडियन फॉरेस्ट पॉलिसी 1988 नुसार 33% क्षेत्र हे वनाखाली पाहिजे. परंतु 2023च्या ISFR अहवालानुसार 25.17% क्षेत्र फक्त वनाखाली आहे. भविष्यात त्याची संख्याही कमी होईल आणि त्याचा फटका आपल्याला नक्कीच बसेल. आपल्याला का नाही समजत? झाडे फक्त ऑक्सिजनच नाही देत, तर कार्बन डायऑक्साईड पण शोषून घेतात. वातावरण थंड ठेवतात, पावसाचे चक्र सुरळीत ठेवतात, वातावरणातील उष्णता कमी करतात, भूजल पातळी वाढवतात. कॉन्क्रीटची जंगले वाढली आणि झाडांची जंगले कमी झाली तर अनियमित पाऊस, तापमानात वाढ आणि वातावरणातील बदल नक्कीच होणार. मग विकास नकोय का? विकास हवाय. निसर्गाला पुढच्या पिढीला पैसा, संपत्ती, बिल्डिंग देण्यापेक्षा शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि निसर्ग देणे आपले कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, नेहमी निसर्ग आपल्याला पूर्वजांकडून वारशात मिळालेला नाही, तर पुढच्या पिढीकडून उधारीवर मिळालेला आहे. म्हणून निसर्ग वाचवा, आपले भविष्य वाचवा.